परेचनं विजानन्ति मय्यमेथ यमामसे एतत्थं विजानन्ति ततो सम्मन्ति मेधगा। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीर्थरत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये आपल्या महामाया बुद्ध विहारामध्ये उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। धम्मसंस्काराला अनुसरून आपण धम्मपद गाथा आणि कथा या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा ग्रंथावरती देशना श्रवण करत आहोत। आज धम्मपदातील 6वी गाथा आपण बघणार आहोत। परेचनं विजानन्ति मय्यमेथ यमामसे एतत्थं विजानन्ति ततो सम्मन्ति मेधगा। या संसारामध्ये अज्ञानी लोक जाणत नाहीत की आपण मृत्यूला प्राप्त होणार आहोत। आपलं जीवन क्षणभंगुर आहे, परिवर्तनशील आहे। परंतु जे लोक याला जाणतात, समजून घेतात, तर अशा प्रकारच्या लोकांचे सर्व वाद विवाद भांडण तंटे शांत होतात। अशा प्रकारे या गाथेचा अर्थ आपल्याला पाहायला मिळतो। यापूर्वीच्या गाथेच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण बघितलं होतं। नहि वेरेने वेराने समंतिदं कुदाचनं अवेरेनच समंते यसधमो सनंतर। म्हणजे वैराने वर शांत होत नाही। जर वैरत्वाला नष्ट करायचं असेल तर मैत्री हा सनातन धम्म आहे। यापूर्वी आपण बघितलं होतं। भगवंत असे म्हणतात की मनुष्याचा मानवी स्वभाव आहे आणि या मानवी स्वभावाला अनुसरून मनुष्य वाद विवाद भांडण तंटे करत असतो। जिथे दोन व्यक्ती एकत्र येतात तिथे अशा प्रकारचा वाद किंवा संवाद होत असतो आणि त्यामुळे अनेक प्रकारचं दुःख आपल्या जीवनामध्ये येत असते। तर जीवनातील या सर्व प्रकारच्या दुःखाला जर आपल्याला नष्ट करायचं आहे, नाहीसं करायचं आहे, तर वादविवाद पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे। मैत्रीपूर्ण व्यवहार आपल्यामध्ये असला पाहिजे। जर मैत्रीपूर्ण जर व्यवहार असेल तर आपलं जीवन बघा अत्यंत सुखपूर्वक आपण जीवन जगू शकतो। मनुष्याला वाद करण्यासाठी विवाद करण्यासाठी फार असं मोठं कारण असावं लागतं असं बिलकुल नाही। आणि हा जो वाद आहे किंवा विवाद आहे, भांडण आहे, तर केवळ ग्रस्त लोकांमध्येच असं होते असं बिलकुल नाही। म्हणजे वाद हे ग्रस्त लोकांमध्ये सुद्धा होतात, वाद हे साधू संन्याशामध्ये सुद्धा होतात,
वाद हे तपस्वी लोकांमध्ये सुद्धा होतात. म्हणजे जिथे दोन व्यक्ती एकत्र येत असतात, तर तिथे वादविवाद होत असतो. आणि वादविवाद होण्यासाठी किंवा भांडण होण्यासाठी किंवा अपशब्द बोलण्यासाठी फार असं मोठं कारण असावं लागतं असं बिलकुल नाही. सहज अगदी छोटंसं कारण जरी असेल तरी सुद्धा मनुष्याच्या जीवनामध्ये वादविवाद होत असतात. आणि कधी कधी काही काही मनुष्याचा स्वभावच तसा असतो की जर जसं आपण व्यवहारामध्ये असं म्हणतो ना, की या व्यक्तीला फक्त निमित्त पाहिजे, है की नाही? या व्यक्तीला फक्त निमित्त पाहिजे आणि निमित्त यांना मिळालं की हा वाद करणार, विवाद करणार, भांडण करणार, तंटे करणार, असं व्यवहारामध्ये आपण म्हणतो. आणि असं होते सुद्धा, निमित्त असते फक्त. आणि त्यामुळे अनेक प्रकारचे वादविवाद उत्पन्न होत असतात असं भगवंतांनी म्हटलं आहे. तर आजच्या देशनेमध्ये सुद्धा एक छोटासा वाद आहे, तो छोट्या गोष्टीवरून निर्माण होत असतो. आणि जे अज्ञानी लोक असतात, जे अडाणी लोक असतात, कारण अज्ञानी अडाणी लोक जाणत नाहीत की आपलं जीवन किती आहे. आपलं जीवन अल्प आहे, क्षणभंगूर आहे. आणि क्षणभंगूर आपलं असलं जीवन आपलं असल्या कारणाने वादविवाद भांडण तंटे करून काय उपयोग आहे, काय फायदा आहे, हे अडाणी लोक जाणत नाही. पण जे ज्ञानी लोक असतात, जे प्रज्ञावान असतात, बुद्धिवान असतात, ते जाणतात की अरे आपलं जीवन तर फार अल्प आहे, फार कमी आहे. मग केवळ वादविवाद करण्यामध्ये, भांडण करण्यामध्ये, तंटा करण्यामध्ये जर आपलं जीवन गेलं तर मग जगायचं कधी? सुखपूर्वक जीवन आपण जगायचं कधी? असं ज्ञानी लोक जाणतात. आणि कधी कधी असं होते की एखादा वादविवाद एवढा म्हणजे टोकाला जात असतो की ज्ञानी लोक त्या वादापासून दूर होतात. कधी कधी असं म्हणतात लोक, वादविवाद करण्यापेक्षा, भांडण करण्यापेक्षा त्याच्यापासून दूर गेलेलं बरं. आणि त्यामुळे लोक दूर जात असतात. एकदा बघा, कौशांबी येथे भिक्षू राहत होते. पूर्वीच्या काळामध्ये दोन पद्धतीने भिक्षू बघा जीवन जगायचे. एक विपश्यना धूर असायचे आणि दुसरे ग्रंथधूर असायचे. ग्रंथधूर म्हणजे काही भिक्षूंची प्रज्ञा खूप चांगली असायची, पाठांतर खूप चांगलं असायचं. तर मग ते कधी एक निकाय, दोन निकाय, तीन निकाय, चार निकाय, कधी कधी पाचच्या पाच निकाय अगदी मुखोगत करत होते. मग त्यांची परिपाठी चालायची, पूर्ण पाठांतर करण्याची परिपाठी चालायची. तर जे पाठांतर करत असत तर त्यांना ग्रंथधूर असं म्हटलं जायचं. पण काही लोक मग, काही भिक्षू वृद्ध असायचे किंवा काही भिक्षूंना पाठांतर होत नसत, तर ते भिक्षू भगवंताला म्हणायचे की भगवान, आम्ही काही पाठांतर करत नाही, मग आम्हाला एखादं कर्मस्थान तुम्ही द्या. मग आम्ही ते कर्मस्थान घेतो आणि ध्यान मनन चिंतन करतो. म्हणजे ध्यानाचा मार्ग काही भिक्षू अवलंबत असत आणि काही भिक्षू पाठांतराचा मार्ग अवलंबत असत. कारण प्रत्येकाची बुद्धिमत्ता काय सारखी नसते. कोणाला पाठांतर करायला आवडते, कोणाला बोलायला आवडते, कोणाला फक्त फिरायला आवडते, कोणाला फक्त ध्यान मनन चिंतन करायला आवडते. कधी म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा असं होतं, आजही आहे, भविष्यामध्ये सुद्धा राहणार आहे. कारण मनुष्यांच्या प्रवृत्त्या ह्या वेगवेगळ्या असतात. कारण कधी कधी असं म्हणतो बघा आपण, ते भंतेजी काय नुसते ध्यानच करत राहतात, नुसते डोळे लावून बसतात, काहीच बोलत नाही. कधी कधी काय काय लोक म्हणतात ते भंतेजी लयच बोलत राहतात, म्हणजे थोडंसं बोलायचं तर एकदम खूपच जास्त बोलतात. कधी कधी काय काय लोक म्हणतात ते भंतेजी काहीच बोलत नाहीत. असं व्यवहारामध्ये पाहायला मिळतं की आपल्याला लोक सुद्धा पाहायला मिळतात. भिक्षू सुद्धा तसे असतात. काही भिक्षूंना लिखाण करायला आवडते, ते फक्त छानपैकी लिखाणाचं काम करतात. काही काही भिक्षूंना वंदना म्हणायला सूत्रपठण करायला लय आवडते, मग ते वंदना सूत्रपठण फक्त करत राहतात. काही काही भिक्षूंना प्रवचन करायला आवडते आणि मग ते प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध होत असतात. काही काही भिक्षूंना बघा ध्यान मनन चिंतन करायला आवडते, मग ते लोकांना सुद्धा ध्यान करायला शिकवतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे आपल्या बुद्धिमत्तेला अनुसरून
आपल्या प्रज्ञेला अनुसरून लोक भिक्षू जीवन जगत असतात. तर घोषित राम येथे कौशांबिक जे भिक्षू असतात ते कौशांबिक भिक्षू राहत होते. आणि राहत असताना एक ग्रंथधूर म्हणजे ग्रंथाचं पाठांतर करणारा भिक्षू म्हणजे बाथरूम मध्ये जात असतो. आणि बाथरूम मध्ये गेल्यानंतर त्या जे पाण्याचं भांड असते तर त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी शिल्लक ठेवतो. थोड्या वेळानंतर विनयधर भिक्षू जे की विनयाचं पालन करणारे भिक्षू असतात तर ते जात असतात आणि त्या भांड्यामध्ये शिल्लक पाणी त्यांना दिसत असतं. म्हणजे नियम असा आहे, विनय असा आहे की आपण बाथरूमला गेल्यानंतर जेवढं पाणी असतं ते पाणी पूर्णपणे वापरायचं असते, पाणी शिल्लक ठेवायचं नसते. हा विनय आहे. म्हणजे बाथरूम आजच आहेत असं बिलकुल नाही आहे. भगवंताच्या काळामध्ये सुद्धा बाथरूम सिस्टीम होती. आज जरा आधुनिक सिस्टीम आहे, पूर्वीच्या काळामध्ये त्या काळाला अनुसरून तशी सिस्टीम होते. तर त्या भिक्षूने थोडं पाणी ठेवलं. मग विनयधर भिक्षू गेला. तर विनयधर भिक्षू आला आणि त्यांना म्हणाला की तुम्ही पाणी शिल्लक ठेवलं. तर ते म्हणाले हो, माझ्याकडून ते नकळतपणे राहून गेलं. तर ते म्हणतात की मग हे चुकीचं आहे. तर ते म्हणतात की ठीक आहे, आता राहून गेलं, त्याच्यामध्ये काही अपराध नाही आहे. मग ते भिक्षू म्हणतात की ठीक आहे, काही हरकत नाही, राहिलं तर राहून गेलं. पण म्हणताना बोलताना तर तसं ते बोलले, परंतु नंतर मात्र त्यांच्या सहाय्यक भिक्षूंना ते सांगू लागले की अरे या भिक्षूने पाणी ठेवलं बाथरूम मध्ये, ऐक ना, अरे या भिक्षूने पाणी ठेवलं बाथरूम मध्ये. मग दुसऱ्या भिक्षूंना जेव्हा ते सांगू लागले तर ते त्यांच्यावरती व्यंग करू लागले. अरे तुम्हाला समजत नाही का, तुम्ही विनयाचं पालन करत नाही का, तुम्हाला विनय समजायला पाहिजे. तर ते म्हणतात की मी तर सांगलं की माझ्याकडून सहज म्हणून ते पाणी राहून गेलं आणि तुम्ही सुद्धा ते स्वीकारलं, पण मग आता तुम्ही इतर भिक्षूंना का सांगता. कधी कधी असं आपण म्हणत असतो ना, म्हणजे एखादा काही चुकी झाली आपल्याकडून तर आपण ती चुकी स्वीकारतो, पण एखाद्या व्यक्तीला सवय असते की ती गोष्ट तेवढ्यापर्यंत ती सीमित ठेवत नाहीत, तर ती गोष्ट इतरांना सांगत असतात. मग इतरांना तू का सांगितलं, त्याच्यामुळे वाद होत असतो, कारण मी तर ती गोष्ट स्वीकारली, मग इतरांना सांगायची काय आवश्यकता होती असं आपण म्हणतो. तर मग त्या भिक्षूंचं सुद्धा म्हणणं होतं ती गोष्ट जर मी स्वीकारली आहे तर तू इतर भिक्षूंना का सांगत आहे, इतर भिक्षूंना सांगायची काही गरज नाही. मग ते इतर भिक्षूंना सांगू लागले. मग यांनी या भिक्षूंना सांगितलं की त्यांच्यासोबत जे भिक्षू राहतात आणि थोडं 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 करता करता शब्दाहून शब्द त्यांचा वाढतो आणि त्यांच्यामध्ये भांडण होत असतं. मग विनयधर भिक्षू आणि धम्मधर भिक्षू. तर धम्मधर भिक्षूंचं असं म्हणणं होतं की मी सहज म्हणून ते माझ्याकडून राहिलं, मी काय जाणून बुजून ते केलं नाही, सहज माझ्याकडून राहिलं. पण विनयधर भिक्षूंचं असं म्हणणं होतं की तो तुझा अपराध केला आहे, तू चुकी केलेली आहे. मग त्यांच्यामध्ये वादविवाद होतो, भांडण होते, तंटा होत असते. तर त्यांच्यामध्ये एवढा वाद होतो, एवढं भांडण होते की ते एकमेकांसोबत काही बोलत नाही. मग आता बोलत नाहीत, राहतात एकाच विहारामध्ये, एकाच परिसरामध्ये राहतात, परंतु एकमेकांना काय ते बोलत नाही. मग आता भिक्षाटनाला जाताना सुद्धा हे जे विनयधर भिक्षू असतात तर ते विनयधर भिक्षू सोबत जायचे आणि धम्मधर भिक्षू सोबत जायचे. जेव्हा लोकांना ही गोष्ट कळाली की अरे यांच्यामध्ये थोडासा वादविवाद झालेला आहे, तर मग काही जे उपासक असतात जवळचे, तर त्या जवळच्या उपासकांनी त्यांना समजून सांगले की बनते असं करणं काही योग्य नाही आहे. तरी सुद्धा त्यांच्यामध्ये काय समेट झाला नाही. मग ही गोष्ट हळूहळू भगवंताकडे गेली. भगवंत आले. भगवंतांनी सुद्धा समजावून सांगितलं की भिक्षूंनो असं करणं काही बरोबर नाही. कारण तुम्ही लोकांना उपदेश करता, तुम्ही लोकांना सांगता, आणि तुम्ही लोकांना सांगत असताना जर तुम्हीच वाद करू लागले, तुम्हीच विवाद करू लागले, तुम्हीच भांडण करू लागले, तंटे करू लागले, तर मग लोकांना तुम्ही काय सांगणार आहेत, लोकांना काय सांगून उपयोग आहे. तर भगवंत त्यांना समजून सांगतात की अशा पद्धतीने वादविवाद करू नये, भांडण करू नये, तंटे करू नये. आणि त्यांना उपदेश म्हणून भगवंत असे म्हणतात की मनुष्य आपल्या ज्ञानामुळे, आपल्या अज्ञानपणामुळे, आपल्या रागामुळे, आपल्या द्वेषामुळे
आपली स्वतःची हानी करून घेत असतो, आपली स्वतःची हानी होत असते. आणि एक जातक कथा भगवंत त्यांना सांगतात की जेणेकरून त्यांचं मन परिवर्तन व्हावं. मग एक जातक कथा सांगताना भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, एकदा एका जंगलामध्ये फार मोठा हत्तींचा कळप होता. आणि हत्तींचा कळप ज्या रस्त्याने जात असे नेहमी पाणी पिण्यासाठी, त्याच रस्त्याने पाणी पिण्यासाठी येत असे. कधी कधी दुसऱ्या रस्त्याने जात असे, दुसऱ्या रस्त्याने येत असे. तर त्या हत्तीच्या कळपामध्ये एक सज्जन हत्ती असतो आणि एक मात्र अत्यंत म्हणजे कुणाचाही न ऐकणारा हत्ती असतो. तर एक वेळचा प्रसंग, जेव्हा हत्तीचा कळप एका दुसऱ्या पाणवठ्यावरती पाणी पिण्यासाठी जात असतो. तर पाणी पिण्यासाठी गेल्यानंतर त्या रस्त्यामध्ये एक छोटस रोपट असते, एक छोटस झाड असते. भगवंत समजून सांगतात त्यांना की वाद केल्यामुळे, विवाद केल्यामुळे, भांडण केल्यामुळे, तंटा केल्यामुळे काय परिणाम त्याचे होतात. तर मग सांगतात की एक रस्त्यामध्ये एक छोटस रोपट असते आणि त्या रोपट्याला एका चिमणीने खोपा बनवलेला असतो आणि त्या खोप्यामध्ये नुकतेच तिने पिलांना जन्म दिलेला असतो. आता पिलांना जन्म दिलेला असल्यामुळे तर ते हत्तीचा कळप, आता पूर्वीच्या काळामध्ये हत्ती खूप असायचे, 100 हत्तींचा कळप असायचा, 200 हत्तींचा, 500 हत्तींचा असा कळप असायचा. तर 500 हत्तींचा हा कळप असतो, विशाल कळप असतो. तर ते चिमणी विचार करते की एवढे जर हत्ती या झाडावरून जर गेले, या रस्त्यावरून जर गेले तर माझी पिल्लं मृत्यूला प्राप्त होतील. आणि त्यामुळे मी विनंती करायला पाहिजे, कारण मी तर उडून जाईल परंतु माझे पिल्लं काही उडून जाणार नाहीत, कारण ते आता लहान आहेत. तर सुरुवातीला जो हत्ती असतो, जे सुरुवातीला आलेला असतो, तर त्या सुरुवातीच्या हत्तीला ती चिमणी विनंती करते. आता उदाहरण आहे, दृष्टांत आहे, नाही तर आपण मला चिमणी कशी काय बोलते, ऐक ना, हत्ती कसा काय बोलतो, ऐक ना, उदाहरण असते समजून सांगण्यासाठी. तर ती चिमणी जो समोरचा हत्ती असतो तर त्याला विनंती करते की हत्ती दादा, मी आता नुकतंच पिलांना जन्म दिलेला आहे आणि माझी पिलं लहान आहेत, त्यामुळे ते काही उडू शकत नाही. जर तुम्ही या हत्तींना जर म्हणजे सांगितलं की तुम्ही थोडं बाजूनं जा तर माझे पिलांचा जीव वाचेल. आता तो हत्ती सज्जन असतो, चांगला असतो. तो असं म्हणतो की मी आता एवढ्या लोकांना कसं सांगू, तर त्यापेक्षा मी एक आयडिया करतो. त्याचं जे घरटं असते तर त्या घरट्यावरती तो उभा राहतो, कारण घरटं छोटस असते, ते झाड, आणि त्या झाडावरती तो उभा राहतो. साहजिक आहे, तो हत्ती तिथे मधोमध उभं राहिल्यामुळे बाकीचे हत्ती आजूबाजूने सर्व निघून जात असतात. निघून गेल्यानंतर एक पाठीमागे हत्ती राहतो. तर तो हत्ती म्हणतो की बघ, मला जेवढं करायचं होतं तेवढं मी केलेलं आहे. मी जर आता इथे उभा राहिलो तर तो पाठीमागून येणारा जो हत्ती आहे तो आहे खोडकर, तो माझ्या बाजूने जाणार नाही, तो माझ्या बाजूने जाणार नाही, तो मला समोर करेल आणि माझ्या अंगावरून सुद्धा जायला कमी जास्त करणार नाही, कारण त्याचा स्वभाव तसाच आहे. आता मी जेवढ्या हत्तींना मला म्हणजे बाजूने न्यायचं होतं तेवढ्यांना मी नेलं. आता तुझ्या पद्धतीने त्या हत्तीला तू विनंती कर आणि तुझ्या पिलांचं तू रक्षण कर. तर ते म्हणते ठीक आहे, हरकत नाही. त्यांना धन्यवाद देते, तो हत्ती निघून जातो आणि मग तो हत्ती थोड्या वेळाने येतो. आता ही सुद्धा त्याला विनंती करते की हत्ती दादा, माझं हे रोपटा आहे, या रोपट्याला माझी पिल्लं आहेत, जर तुम्ही थोडं बाजूनं गेलात तर माझ्या पिल्लांची सुरक्षा होईल. हा एकदम घमंडीमध्ये असतो, उमेदीमध्ये असतो आणि याचा स्वभाव तसा असतो. काही काही लोकांचा स्वभाव असतो तसा, एखादी गोष्ट करू नको म्हटलं का तीच गोष्ट तो करणार. काही लोकांचा स्वभाव असतो तसा, याचा स्वभाव सुद्धा तसाच होता. जी गोष्ट करायची म्हटलं तर ती गोष्ट नाही करायची आणि जी गोष्ट करू नको म्हटलं ती गोष्ट करायची. तर तो म्हणतो तू मला सांगत आहे, मी हत्ती आहे, मी एवढा बलवान प्राणी आहे आणि मी एवढा बलवान असताना तू एवढीशी छोटीशी चिमणी मला तू सांगत आहे, मला तू आदेश देत आहे. तर ती म्हणते हत्ती दादा, मी काय तुम्हाला आदेश वगैरे देत नाही, मी तुम्हाला फक्त विनंती करत आहे की तुम्ही थोडंसं
बाजूला जा. तर तो म्हणतो की नाही, बिलकुल नाही, माझा अपमान आहे, माझा तू सन्मान करत नाही आहे. आणि क्रोधाच्या भरामध्ये, हा क्रोधी असतो, द्वेषी असतो, तर क्रोधाच्या भरामध्ये, द्वेषाच्या भरामध्ये तो त्या खोप्यावरती म्हणजे त्या घरट्यावरती पाय देतो आणि सर्वच्या सर्व पिलं मृत्यूला प्राप्त होतात. आता चिमणी तर उडते, पण चिमणी असं म्हणते की मी तुला विनंती केली, आणि मी तुला विनंती केली असताना सुद्धा तू तुझ्या घमेंडीमध्ये, तुझ्या ताकदीच्या बळावरती, कारण तुला असं वाटलं की मी काही तुझं करू शकत नाही. परंतु मनुष्याने कधीही घमेंड करू नये. आपल्या ताकदीवरती, आपल्या बळावरती कधी मनुष्याने घमेंड करू नये. प्रत्येकाचा दिवस एक ना एक दिवस येत असतो. मी सुद्धा आता प्रण घेते, मी सुद्धा इथे प्रण घेते की तुझा संपूर्ण नाश केल्याशिवाय मी माझ्या जीवनामध्ये शांत बसणार नाही. तो म्हणतो तू काय करणार आहे, तू तर एवढीशी चिमणी आहे, माझा काय नाश करणार आहे, मी तर एवढा बलवान बलाढ्य हत्ती आहे, असं तो म्हणतो. आणि त्या याच्यामध्ये तो निघून जात असतो. चिमणी आता पिलं मृत्यूला प्राप्त होतात, ती दुःख करते आणि ती विचार करते की याचा बदला आपण कसा घ्यायला पाहिजे. तर विचार करत असताना असं म्हटलं आहे, साहित्यामध्ये उल्लेख असा आहे की एका कावळ्याची चिमणी सेवा करते. कावळ्याची सेवा करते चिमणी बऱ्याच दिवसापर्यंत. आणि कावळ्याची सेवा केल्यानंतर मग तो कावळा चिमणीवर खुश होतो की तो माझी खूप चांगल्या प्रकारे सेवा केली, सांग तुला काय पाहिजे. तर चिमणी म्हणते की कावळे दादा, माझं एक काम आहे, जर तू तेवढं केलं तर माझ्या सेवेचा मोबदला दिल्यासारखा होईल. ते म्हणते तू मला काहीही सांग. तर ती म्हणते एक अशा अशा प्रकारचा हत्ती आहे, तर त्या हत्तीचा एक डोळा मात्र तू फोडायचा आहे. तो कावळा म्हणतो की ठीक आहे, हरकत नाही. आणि मग त्या हत्तीचा कावळा शोधतो की तो कुठे हत्ती आहे. ही सांगते इथे इथे हत्ती आहे. तर त्या हत्तीचा ती डोळा फोडत असते, म्हणजे तो कावळा डोळा फोडतो. तर ती म्हणते आता एक डोळा फोडला, आता दुसरा सुद्धा याचा डोळा फोडायचा आहे. मग दुसराही डोळा त्याचा फोडला जातो. मग दोनही डोळे तो कावळा चिमणीच्या सांगण्यावरून फोडत असतो. फोडल्यानंतर ती एवढ्यावर थांबत नाही. ती म्हणते आता तर फक्त तुझे 2 डोळेच फोडले, तुला अद्दल घडवल्याशिवाय मी काही राहणार नाही. मग असं म्हटलं आहे, साहित्यामध्ये असा उल्लेख आहे की ती चिमणी एका माशीची सेवा करते. माशीची सेवा करते आणि माशीची सेवा केल्यानंतर माशी खुश होते, प्रसन्न होते. सांग म्हणजे तुला काय पाहिजे. तर ती म्हणते मला तर काही अशी अपेक्षा नाही आहे, परंतु हा एक अत्यंत जंगलामध्ये राहणारा उन्माद असा हत्ती आहे म्हणते. तर तू असं कर म्हणते, तो दोन्ही डोळ्यांनी आंधळा आहे, त्या दोन्ही डोळ्यामध्ये जाऊन तू पिलांना जन्म दे म्हणते. तर ते म्हणते ठीक आहे. मग ही माशी त्याच्या डोळ्यामध्ये जाऊन पिलांना जन्म देत असते. तो असह्य वेदनेने असह्य होत असतो. आणि असह्य वेदनेने होत असल्या कारणाने एकतर त्याला दिसत नाही काही, आणि त्यामुळे तो इकडे तिकडे म्हणजे भटकत असतो. आणि वेदना सुद्धा होत असतात. वेदना झाल्यानंतर पुन्हा असं म्हटलं आहे की ती चिमणी एका बेंडकाची सेवा करत असते. आणि बेंडकाची सेवा केल्यानंतर पुन्हा तो बेंडूक म्हणतो की तू खूप माझी चांगली सेवा केली, सांग तुला काय हवा आहे. तर ती म्हणते की बेंडूक दादा, एक काम तू कर, हा जो उंच डोंगर आहे ना, तर या उंच डोंगरावरती तू ओरडत 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 जा, बस एवढंच तुला काम करायचं आहे, जर मला तुला काही मोबदला द्यायचा असेल तर. तो म्हणतो ठीक आहे. आणि तो जो बेंडूक असतो तो ओरडत ओरडत त्या वरच्या डोंगरावरती जात असतो. आता साहजिक आहे, प्राण्याला तेवढी बुद्धी सुद्धा असते. जिथे बेंडूक ओरडला याचा अर्थ तिथे पाणी आहे असं स्पष्ट होते. मग हत्ती तर आंधळा असतो, याला तर काही दिसत नाही, पण याला असं वाटतं की इकडे बेंडूक ओरडत आहे, याचा अर्थ पाणी तिकडे तलाव आहे. मग जसं जसं बेंडूक तो ओरडत आहे तसं 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 तो त्याच्या म्हणजे दिशेने, आवाजाच्या दिशेने जात असतो. शेवटी मात्र तो डोंगरावरती जात असतो आणि तो बेंडूक पुन्हा खाली दरीमध्ये ओढत ओढत जातो. तर त्याचा पाय घसरतो आणि तिथे तो मृत्यूला प्राप्त होत असतो. म्हणजे बल
काही कामाला आलं का? नाही. तर मनुष्य कितीही बलवान असेल, है की नाही, कितीही शक्तिशाली असेल, तरी सुद्धा जर मनुष्याचा विनाश व्हायचा असेल तर तो विनाश त्या ठिकाणी होतच असतो. आणि त्यामुळे कधी मनुष्याने आपल्या ज्ञानावरती गर्व करू नये, कधी मनुष्याने आपल्या धनसंपत्तीवरती गर्व करू नये, कधी मनुष्याने आपल्या बलावरती गर्व करू नये, कारण हे सर्व काही एक दिवस नष्ट होणार आहे. भगवंत जातक कथेच्या द्वारा त्या भिक्षूंना समजून सांगतात, भिक्षूंनो बघा, एवढा मोठा बलवान हत्ती, केवळ त्याचं त्या हत्तीसोबत पटत नव्हतं, एकमेकांचा वाद होता, विवाद होता, कारण त्याला असं वाटायचं की मी या सर्व हत्तींचं नेतृत्व करतो, परंतु तो नेतृत्व करण्याच्या काही योग्यतेचा नव्हता आणि त्यामुळे संपूर्ण हत्ती त्याचा ऐकत होते आणि त्याच्यामुळे त्या दोघांचा वाद होता, विवाद होता, भांडण होतं आणि त्याच्या घमेंडीपणामुळे तो बघा मृत्यूला प्राप्त झालेला आहे. अशी जातक कथा भगवंत त्यांना सांगतात. दुसरी एक पारध्याची जातक कथा सांगतात की पारध्याचे जे काही पक्षी असतात ते पक्षी जेव्हा एकत्र राहतात, म्हणजे एकत्र खातात, एकत्र बसतात, एकत्र उठतात, तोपर्यंत पारधी काय त्यांना पकडत नाही. परंतु जेव्हा त्यांच्यामध्ये वाद होतो, विवाद होतो, भांडण होते, तंटे होते, कारण पारधी जेव्हा जेव्हा जाळ टाकत असे तर तेव्हा तेव्हा ते पुन्हा एकीने जाळ्यासह उडून जात असतात. परंतु यावेळेस जेव्हा त्यांच्यात वाद होते, विवाद होते, भांडण होते, तर तो उडताना तर उडतात आकाशामध्ये, परंतु जाताना मात्र कोणाला वाटतं मी या दिशेला जावं, कोणाला वाटतं त्या दिशेला जावं, तर चार पक्षी चारी दिशेने ओढत असतात. परिणामतः त्यांची गती कमी होते आणि ते जाळं खाली पडत असते. हे दुसरं उदाहरण बघून देतात. म्हणजे एकमेकांमध्ये वाद असल्यामुळे, विवाद असल्यामुळे, भांडण असल्यामुळे, तंटा असल्यामुळे त्यांची हानी होत असते. असा बघा उपदेश भगवंत या दोन कथेद्वारा त्या भिक्षूंना सांगतात, तरी सुद्धा ते भिक्षू काही ऐकत नाही. असं झाल्यानंतर भगवंत म्हणतात, लोकांना सुद्धा ही गोष्ट कळते. लोक म्हणतात की भगवान किती आश्चर्य आहे, म्हणजे तुमच्याकडून यांनी प्रवचन घेतले, ऐक ना, तुम्ही यांना शिकवता, तुम्ही यांचे गुरु आहात, तरी सुद्धा तुमचं हे लोक ऐकत नाहीत. ही तर मात्र अयोग्य गोष्ट आहे, चुकीची गोष्ट आहे. असं म्हणताना भगवंत सुद्धा म्हणजे ठीक आहे, जर तुम्ही माझं ऐकत नाही तर मग तुमच्यासोबत राहण्यात काय फायदा आहे, तुमच्यासोबत राहण्यात काय लाभ आहे. तर भगवंत असे म्हणतात की मी तुम्हाला सोडून जातो. आणि खरोखर भगवंत त्यांना सोडून पारिलेक वनामध्ये जात असतात. तर ते भिक्षू वर्षावास करतात. मग जेव्हा ही गोष्ट लोकांना कळते की अरे, या भिक्षूंनी बुद्धाचं सुद्धा ऐकलं नाही, भगवंताचं सुद्धा ऐकलं नाही, तर मग लोक विचार करतात की या भिक्षूंचा सन्मान करायचा नाही, या भिक्षूंना भिक्षाटन द्यायचे नाही, या भिक्षूंना भोजन द्यायचं नाही, चिवर द्यायचं नाही, परिष्कार द्यायचं नाही, असं ते सर्वच्या सर्व ठरवतात. आणि त्यामुळे बघा त्या भिक्षूंची खूप अडचण होते आणि कसा बसा ते वर्षावास पूर्ण करतात. आणि शेवटी उपासकाला म्हणतात की आम्ही आता खूप चांगलं राहतो, आम्ही मैत्रीने राहतो. तर ते उपासक म्हणतात की तुम्ही भगवंताची क्षमा मागितली का? नाही. तर भगवंताची क्षमा तुम्ही काही मागितली नाही. जोपर्यंत तुम्ही भगवंताची क्षमा मागत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला काही क्षमा करणार नाही. पुन्हा पारलेक वनामध्ये असं म्हटलं की मग भगवंत जातात, एकटेच जातात भगवंत. तर तिथे एक हत्तीचा कळप असतो. तर त्या हत्तीच्या कळपातील एक हत्ती सुद्धा अगदी त्यांच्यासोबत सुद्धा अशाच प्रकारचा व्यवहार बाकीचे हत्ती करत असतात. मग तो सुद्धा पारलेक वनामध्ये निघून जात असतो. तर वर्षावासाच्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये असं म्हटलं आहे की त्या हत्तीने भगवंताची सेवा केली होती. मग भगवंताला जर काही, तो जंगलामध्ये जायचा, फळं आणून द्यायचा भगवंताला आणि भगवंत मग ते फळं खात असत. भगवंतासाठी तो आंघोळीसाठी पाणी सुद्धा गरम करून देत असे. म्हणजे एखादा मनुष्य सर्व प्रकारचे कर्म करतो, अगदी तशाच प्रकारची सर्व कर्म तो हत्ती त्या ठिकाणी भगवंताची सेवा करत असे. असं 3 महिन्यापर्यंत तो भगवंताची सेवा करतो. आणि ही सेवा करत असताना त्या जंगलामध्ये बघा एक माकड सुद्धा असते. आणि त्या माकडाला असं वाटतं की अरे, हा हत्ती तर भगवंताची खूप सेवा करत आहे, चला आपण सुद्धा भगवंताची काहीतरी सेवा करावी, भगवंताला काहीतरी आपण दिलं पाहिजे. तर एका झाडाचं एक महुळाचा तो गठ्ठा असतो. तर ते महुळाचा शहद मध तो झाडासह तो माकड भगवंताला एका केळीच्या पानावरती देत असतो. भगवंत त्याच्याकडे पाहतात, हा तिथेच बसतो. त्यांना असं वाटतं की भगवंत खातात का? तर भगवंत त्याकडे पाहतात, पण भगवंत काही खात नाहीत. मग त्याला असं वाटतं की काहीतरी आहे का याच्यामध्ये. तर तिथे त्या माशांची पिल्लं असतात.
मग पुन्हा तो हाताने पूर्णपणे साफ करतो आणि अत्यंत स्वच्छ करून तो मध भगवंताला पुन्हा देत असतो. भगवंत ते मध ग्रहण करतात. अत्यंत प्रसन्नता त्याला होते की अरे भगवंताने मी दिलेलं दान स्वीकारला. बघा कधी कधी फोटो आपल्याला पाहायला मिळतो बघा, आहे की नाही. एक हत्ती भगवंताची सेवा करत आहे आणि बाजूलाच एक माकड एक मधाचं पोळं घेऊन भगवंताच्या समोर देत आहे भगवंताला. एक चित्र वगैरे आपल्याला पाहायला मिळतं. तर ही पारलियक वनामध्ये भगवंताने 3 महिन्यापर्यंत वर्षावास केला. तर तिथे या हत्तीने भगवंताची 3 महिन्यापर्यंत बघा सेवा केली होती. आणि त्या त्या माकडाने सुद्धा भगवंताला मध शहद दिला. तर भगवंताने जेव्हा तो शहद ग्रहण केला तर त्याला अतिशय आनंद होतो आणि अतिशय आनंदाच्या भरामध्ये तो या झाडावरून त्या झाडावर त्या झाडावरून या झाडावर उड्या मारत असतो. एक फांदी ठिसूळ असते, ती फांदी तुटते आणि तिथे तो मृत्यूला प्राप्त होत असतो. तर त्याने पुण्यकर्म केल्या, कुशल कर्म केल्यामुळे असं म्हटलंय साहित्यामध्ये असा उल्लेख आहे की तो देवतागतीला म्हणजे प्राप्त होत असतो. इकडे वर्षावा संपतो. वर्षावा संपन्न झाल्यानंतर अनाथपिंडक माता विशाखा भंते आनंदाला म्हणते की भंते आनंद, आम्ही भगवंताचं दर्शन बरेच दिवस झाले घेतलं नाही. भगवंताच्या मुखातून आम्हाला धम्म श्रवण करायला मिळालं नाही. तर आम्हाला भगवंताची भेट झाली पाहिजे. तर आनंद म्हणतो की ठीक आहे. मग जेव्हा हे 500 भिक्षू असतात ते 500 भिक्षू सुद्धा आनंदाकडे येतात. आम्हाला भगवंताची क्षमा मागायची आहे, तर आम्ही भगवंताला भेटू इच्छितो. तर आनंद म्हणते पारलेक वनामध्ये या 500 भिक्खूंना घेऊन येत असतात. पण भगवंताचा भाव काय आहे, 3 महिने भगवंत आता एकांतामध्ये राहिले, डायरेक्ट भगवंत बोलणार नाहीत. म्हणून आनंद एकटेच स्वतः भगवंताला भेटण्यासाठी त्या जंगलामध्ये जात असतात. तर जेव्हा आनंद जंगलामध्ये येत असतो तर हत्ती सोंडेमध्ये काठी घेऊन भगवंता म्हणजे आनंदाच्या दिशेने जात असतो. तेव्हा भगवंत की पारलेक असं नको करू, अरे तो तर बुद्धांचा उपस्थापक आहे, तो बुद्धांचा सेवक आहे. बुद्धांना भेटण्याची परवानगी त्याला कोणाला विचारण्याची आवश्यकता नाही आहे, कारण तो बुद्धाचा सेवक आहे, बुद्धाचा उपस्थापक आहे. त्याला तू रोखू नको, त्याला येऊ दे. तर तो हत्ती शांत होतो आणि हत्ती विचार करतो, हा भिक्षू जर विनयधारी असेल तर जिथे भगवंताने म्हणजे भगवंताचं आसन आहे, भगवंताच्या आसनावरती हे आपलं आसन ठेवणार नाही. आनंद म्हणते येतात, आपलं आसन खाली ठेवतात. ते म्हणतात की अरे हा तर विनयधारी आहे. भगवंताला वंदन करतात आणि वंदन केल्यानंतर पुन्हा भगवंत म्हणजे आनंद तुम्ही एकटेच आलात की काही भिक्षू आले. तर तो म्हणतो की भगवान 500 भिक्खू माझ्यासोबत आलेले आहे. भगवान आपला भाव न जाणता मी भिक्षूंना जंगलाच्या बाहेरच सांगितलं की तुम्ही थांबा इथे, मी भगवंताला भेटण्यासाठी जातो. आणि मग 500 भिक्षूंना सुद्धा बोलवलं जातं. भगवंताची ती सेवा करतात, भगवंताला बोलतात, वंदन करतात, विचारपूस करतात आणि मग दुसऱ्या दिवशी भगवंत जंगलातून निघून जाण्यासाठी तयार होतात. तर हा पारलेख हत्ती भगवंताला रोखतो. तर आनंद म्हणतो की भगवान हा आता का रोखत आहे. तर भगवंत म्हणतो की त्याची इच्छा तुम्हाला भोजनदान देण्याची आहे. आणि मग पूर्ण भिक्षू तिथे थांबतात. तर 500 भिक्षूंना पुरेल एवढं तो पारलेख हत्ती जंगलातील फळं आणतो असं म्हणतात. म्हणजे 500 भिक्षूंना पुरेल एवढे तो फळं आणतो, त्यांना भोजनदान देतो. मग दुसऱ्या दिवशी भगवंत निघतात, तरी सुद्धा तो रोखतो. तर तेव्हा भगवंत पारलेख हत्तीला म्हणजे की पारलेख तुझ्यासोबत राहून तुला काय लाभ होणार आहे, कारण मी जरी तुला उपदेश दिला तर तुला काय तो समजणार नाही आहे किंवा तू काय दुःखमुक्त सुद्धा होणार नाही आहे. तू प्राणी आहे आणि मला मनुष्याकडे जाणं गरजेचं आहे, तर मला तू जाऊ दे असं म्हणताना मग तो रस्ता सोडतो आणि भगवंत दिशेने जात असतात. जाताना तो सुद्धा जंगलाच्या बाहेर येतो, बाहेरपर्यंत जेवढं जंगल आहे तिथपर्यंत. तर भगवंत म्हणजे पारलेख आता तू परत जा, कारण आता इकडे मनुष्य वस्ती आहे आणि मनुष्य वस्ती ही तुझ्या हिताची नाही आहे, तुला ते लोक मारू सुद्धा शकतात. तर पारलेख जिथपर्यंत भगवंत जाताना त्यांना दिसतात, भिक्खू संघ दिसतो, तिथपर्यंत तो भगवंताकडे बघत असतो. जेव्हा भगवंत त्याला जे दृष्टिक्षेप होतात त्याला दिसत नाहीत तेव्हा तो परत येत असतो. परंतु भगवंत गेल्यामुळे, कारण 3 महिन्यापर्यंत त्याने भगवंताची सेवा केली असते, तर भगवंताच्या प्रती त्याच्या मनामध्ये स्नेह उत्पन्न होतो आणि भगवंत गेल्यामुळे हा विरह तो काही सहन करू शकत नाही आणि भगवंत गेल्याबरोबर तो मृत्यूला प्राप्त होत असतो. तर असं म्हटलं की भगवंताची सेवा केल्यामुळे तो सुद्धा सुगतीला म्हणजे प्राप्त होत असतो. इकडे भगवंत श्रावस्तीमध्ये येतात.
श्रावस्तीमध्ये आल्यानंतर भिक्षू वर्षावास झाल्यानंतर एक परंपरा असायची, म्हणजे वेगवेगळ्या भागामध्ये जे भिक्षू वर्षावास करायचे तर ते भिक्षू भगवंताला भेटण्यासाठी येत असत. वर्षावास संपल्यानंतर मग भिक्षू विचारपूस करायचे की तुम्ही कशा पद्धतीने वर्षावास केला, तुमचा वर्षावास व्यवस्थित झाला ना, तुम्हाला कुठल्या प्रकारची कठीणाई झाली नाही ना, उपासकांनी खूप चांगली सेवा केली ना, अशा पद्धतीने. तर हे कौशांबिक भिक्खू सुद्धा मग भगवंताचं दर्शन करण्यासाठी जात असतात. जेव्हा ही गोष्ट माता विशाखेला कळते, जेव्हा ही गोष्ट अनाथ पिंडकाला कळते की अरे हेच ते भिक्षू आहेत की ज्यांनी भगवंताचं सुद्धा ऐकलं नाही, तर तेव्हा अनाथ पिंडक म्हणतो की भगवान अशा भिक्षूंना विहारामध्ये मी प्रवेश देणार नाही. माता विशाखा सुद्धा म्हणते की भगवान अशा भिक्षूंना मी प्रवेश देणार नाही. तर भगवंत असे म्हणतात की त्यांच्या मनामध्ये ते अज्ञान होतं, आता ते पूर्णपणे नष्ट झालं आहे, त्यांना तुम्ही रोखू नका. मग ते येतात, भगवंताचं वंदन करतात आणि मग त्यांचं निवासस्थान मात्र वेगळं ठेवतात. मग जेव्हा जे जे भिक्षू बाहेरून येतात आणि बाहेरून आल्यानंतर सगळ्या भिक्षूंना माहित होते की या भिक्षूंना भगवंताने समजून सांगलं, पण याने काय भगवंताचं ऐकलं नाही. तर मग भिक्षू विचार की ते भिक्षू कोण आहेत जे की भगवंताचं ऐकलं नाही. तर मग ते भिक्षू त्यांच्याकडे असं बोट करतात. तर बोट केल्यानंतर मग त्यांना लज्जा वाटते की अरे, म्हणजे प्रत्येक भिक्षू त्याच्याकडे बोट करत असतात की बघा हेच ते आहे, हेच ते भिक्षू आहेत, हेच ते भिक्षू आहे. मग त्यांना सुद्धा लज्जाभाव उत्पन्न होतो. ते भगवंताची क्षमा मागतात आणि भगवंत असे म्हणतात की तुम्ही अशा प्रकारे करू नका. आणि त्यामुळे भगवंताने त्यांना उद्देश मग ही गाथा म्हटली, परेचनं विजानन्ते मय्यमेथ यमामसे एच तत्थं विजानन्ते ततो समन्ति मेधगा. अज्ञानी लोक जाणत नाही आहे की या संसारामध्ये आपण राहणार नाही आहोत, कारण आपण मृत्यूला प्राप्त होणार आहोत. आपलं जीवन क्षणभंगूर आहे, परिवर्तनशील आहे, बदलणार आहे. पण जे ज्ञानी लोक असं जाणतात तर त्या ज्ञानी लोकांची सर्व भांडणे शांत होत असतात. आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये जो वाद असेल, विवाद असेल, भांडण असेल, तंटा असेल, हा कायमस्वरूपी आपल्या चित्तामध्ये त्याला धारण आपण नाही केलं पाहिजे. कारण आपलं जीवन बघा क्षणभंगूर आहे, कधी काय कुठे केव्हा कसं होईल मनुष्याचं हे किंचितही भरोसा नाही आहे. आणि त्यामुळे वैरत्वाची गाठ घेऊन जर मनुष्य मृत्यूला प्राप्त झाला तर नरकगामी यातना त्या मनुष्याला भोगाव्या लागत असतात. कारण त्याच्या चित्ताची जी मानसिकता आहे, ऐक ना, मनाची मानसिकता प्रसन्न असायला पाहिजे ना, आनंदी असायला पाहिजे. म्हणजे मृत्यू समय ज्यांच्या चित्ताची मानसिकता प्रसन्न असते, आनंदी असते, तर तो मनुष्य बघा सुखाला प्राप्त होतो, सुगतीला प्राप्त होतो. परंतु ज्याच्या मनाची मानसिकता जर दुःखी असेल, कष्टी असेल, कारण अपियोबी दुःखा, भगवंताने असं म्हणलं, दुःखाचं कारण सांगतात ना भगवंत म्हणतात पियोबी दुःखा आणि अपियोबी दुःखा. म्हणजे प्रिय व्यक्ती जेव्हा आपल्याला सोडून जात असतो तेव्हा सुद्धा आपल्याला दुःख होत असते. अपियोबी दुःखा, अप्रिय व्यक्तींना जेव्हा आपण पाहतो तेव्हा सुद्धा आपल्याला दुःख होत असते. कारण अप्रिय व्यक्तीला पाहिल्यानंतर किती मन प्रसन्न होते का आपलं, वा वा भेट झाली, बरं झालं, चांगलं झालं असं वाटते का? नाही. त्याला पाहिल्याबरोबर आपले संस्कार जागरूक होतात आणि आपल्या चित्तामध्ये राग उत्पन्न होते, द्वेष उत्पन्न होते, मोह उत्पन्न होत असते. आणि त्यामुळे अपियोबी दुःखा, म्हणजे त्याचं तोंड पाहणं तर वेगळं, त्याचं नाव जरी ऐकलं तरी आपल्याला दुःख होते, अरे याचं नाव सुद्धा माझ्या कानावरती नको, असं मनुष्याला वाटतं बघा. पण हे अज्ञानपणामुळे हे सर्व काही घडते, तर अडाणीपणामुळे हे सर्व घडत असते. आपली प्रज्ञा आपण जागरूक केली पाहिजे, आपल्या प्रज्ञेचा आपण विकास केला पाहिजे. अरे माझं जीवन किती अल्प आहे, माझ्या स्वतःच्या जीवनाचा भरोसा नाही आहे, मी किती दिवस जगणार आहे, माझं आयुष्य किती आहे हे माझं मला माहीत नाही आहे. मग मी वाद करून, विवाद करून, भांडण करून, तंटे करून, राग द्वेष लोभ मोह करून काय फायदा होणार आहे, काय लाभ होणार आहे? अशा प्रकारे बघा आपण जाणलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. आणि असं जर आपण वागत असेल तर आपली सर्व भांडणे बघा शांत होत असतात, आपलं मन प्रसन्न होते, आपलं मन आनंदी होते. आणि आनंदी मन हे नेहमी सुखाकडे जात असते, प्रसन्न मन हे नेहमी सुख प्राप्त करून देत असते. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणजे आपण जाणलं पाहिजे, आपल्या स्वतःच्या जीवनाला, आपल्या स्वतःच्या कर्माला आपण जाणलं पाहिजे आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज या मंगलमय प्रसंगी आजचे धर्मदेशना इथे संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य.